महानगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांचे अर्ज घेऊन प्रत्यक्ष मुलाखती वंचित बहुजन आघाडीचे शहर जिल्हा पक्ष कार्यालय येथे घेण्यात आल्या। पक्षाकडे आतापर्यंत 493 इच्छुकांनी अर्ज जमा करून 272 जणांनी प्रत्यक्ष मुलाखती दिल्या आहेत। आजा फक्त आजचे 120 च्या वर गेले आहेत। आता त्याच्यानंतरचे अजून आम्ही काउंट नाही केले पण आमच्याकडे येणारा ओघ खूप आहे आणि आपण पाहतोय की बाहेर अजून गर्दी आहेच। जोपर्यंत उमेदवार आहेत तोपर्यंत चालणारच आहे। उमेदवाराकडनं एकतर तो वंचितच्या विचारांचा असला पाहिजे, पक्षांच्या विचारांचा असला पाहिजे, कारण पक्षाचं ध्येय धोरणच हे आहे की वंचितांच्या हाती सत्ता जावी। त्यानंतर स्वतःचा त्याचा विकासात्मक दृष्टिकोन असला पाहिजे, तळागाळातल्या लोकांसाठी काम करण्याची एक प्रबळ इच्छा असली पाहिजे, तो थोडाफार एज्युकेटेड पण असलाच पाहिजे आणि त्याची मानसिकता खऱ्या अर्थाने पक्षासोबत जुळून काम करण्याची असली पाहिजे। निश्चित फर्स्ट प्रेफरन्स हा पक्षाच्या कार्यकर्त्यांनाच राहणार आहे आणि जे नवीन जुळू इच्छितात त्यांना पण संधी देण्याचा निश्चित प्रयत्न करावाच लागेल, कारण तेही आमच्याकडे यासाठी आलेले आहेत की त्यांना वंचितशी जुळायचं आहे म्हणून। आजच्या निमित्ताने मी हेच आवाहन करेन की येणारी सत्ता ही वंचितांचीच असेल यात काही शंका नाहीये। आपण ताकदीने लढलं पाहिजे आणि सत्ता परिवर्तनाच्या या लढ्यात सगळे बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागे उभे राहून त्यांच्या सोबत राहून आपण हे सत्ता परिवर्तन घडवून आणलं पाहिजे। बोलणी सुरू आहे, जिथून जिथून प्रस्ताव येतात आहेत त्यांच्याशी आम्ही बोलतो आहे। काँग्रेसशी बोलणं सुरू आहे। आज संध्याकाळी उबाठा शिवसेनेचे पण आमदार बोलण्यासाठी येणार आहेत, आता त्यांच्याशी बोलणं सुरू आहे। जिथे सन्मानपूर्वक जागा मिळतील, 50% आमची मागणी आहेच, जिथे सन्मानपूर्वक जागा मिळतील, ज्यांच्याशी आमचं सन्मानपूर्वक युती होईल त्यांच्याशी आम्ही युतीसोबत जाऊ। आम्ही बीजेपी सोडून बाकी पक्षासोबत युती करू शकतो। आम्ही तुम्हाला सांगितलं असतं की जितकं आम्हाला जे पाहिजे आहे, म्हणजे आमची जी मागणी आहे 50% आमच्यासाठी सीट्स पाहिजेतच आम्हाला आणि त्याही सन्मानपूर्वक पाहिजे, हे जिथे असेल तिथे आम्ही करू। महिला आरक्षण आहेच, जिथे महिला द्यायचे तिथे आम्ही महिला देणारच आहोत आणि याच्या व्यतिरिक्त पण आम्हाला जर सक्षम महिला मिळाली तर निश्चित श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी आतापर्यंतचा सत्तेचा जो वाटा आहे जो आपण बघितलाय, तर तिथे सगळ्यात सन्मानपूर्वक जे काही पक्षांनी दिलंय ते महिलांना दिले। ते वंचितचे उमेदवार बंडखोरी नाही करणार, त्यांचा पक्षावर ठाम विश्वास आहे, पक्ष नेतृत्वावर ठाम विश्वास आहे, त्यामुळे वंचित मध्ये बंडखोरी नाही होणार।
मी अरुंधती शिरसाट